Multiplication of two vectors. Suppose we will take about one vector, say it is a p vector and q vector. So this multiplication has been done in two ways. So we know about set a example is 1 into 2 or 1 cross 2. The similar manner in multiplication of vectors, so there are two kinds. So first one is a dot product and second one is a cross product. Dot product and cross product. Now first today we can see details. So that is dot product. The first one is a dot product. Take one vector, say that is OA. Let OA is p vector. Take another vector, take OB. OA vector is equal to p vector. OB vector is equal to q vector. Theta is angle between these two vectors. So you can take about dot product p vector dot q vector. So p vector dot q vector is equal to pq cos of theta. pq cos of theta. So p is this vector, q is this second vector. So now p is magnitude of p vector, q is magnitude of q vector, and theta is angle between p vector and q vector. So now this one is there. Formula for dot. Now when you can see about this side is a LHS and this side is a RHS. Left hand side and right hand side. LHS consists of only dot product. Vectors. Arrow means vectors. So here there is no arrow. Means no arrow means what? This belongs to scalar. Okay. So scalar multiplication or scalar product. So that is called as a. It is also called as a scalar product. So dot product as it. So this multiplication, this dot, it has two names. One is dot product, other is a scalar. या टू वेक्टरच्या मध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये दोन प्रकार आहेत, एक डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट. तर आज आपण हे डॉट प्रोडक्ट बघणार आहोत. दोन वेक्टर घेतला आपण, पी वेक्टर आणि क्यू वेक्टर. या दोन वेक्टरचा मल्टिप्लिकेशन करणार आहोत, पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर. तर हा एक वेक्टर आहे ओ ए, पी वेक्टर मानलं. याचं डायरेक्शन कुठे आहे? ओ टू ए आहे, म्हणजे राईट साईड. आणि हा ओ टू बी आहे, म्हणजे असं तिरका चाललेलं आहे, क्यू वेक्टर. यांच्यामध्ये अँगल किती आहे? थीटा आहे. ओ ए वेक्टर इज इक्वल टू पी वेक्टर, ओ बी इज इक्वल टू क्यू वेक्टर. म्हणजे यांचा जो काय मॅग्निट्यूड आहे, म्हणजे थोडक्यात काय मॅग्निट्यूड कसं लिहितं माहिती आहे का? मॅग्निट्यूड ऑफ पी वेक्टर असं लिहितात. पी वेक्टर घ्यायचं, दोन पॅरलल लाईन द्यायचं, म्हणजे काय होणार हा? मॅग्निट्यूड ऑफ पी. मॅग्निट्यूड ऑफ पी. मॅग्निट्यूड ऑफ पी म्हणजे थोडक्यात काय? पीची किंमत, पी वेक्टरची किंमत. दिशा नाही, डायरेक्शन नाही, फक्त किंमत. मॉड ऑफ क्यू म्हणजे काय? मॅग्निट्यूड ऑफ क्यू. मॅग्निट्यूड ऑफ पी वेक्टर, आणि मॅग्निट्यूड ऑफ क्यू वेक्टर म्हणजे क्यू वेक्टरचा किंमत, दिशा नाही, फक्त किंमत. तर हे असंही लिहितात और हे असंही लिहितात, फक्त पी लिहितात, इथं फक्त क्यू लिहितात. तुम्ही कुठलंही लिहा, पी लिहा किंवा दोन पॅरल लाईन देऊन पीच्या डोक्यावर बांध द्या. सर्वात सोपं असंच आहे, पी घ्या चालेल.
पी मॅग्निट्यूड ऑफ पी वेक्टर, क्यू मॅग्निट्यूड ऑफ क्यू इंटू कॉस ऑफ थिटा इंटू कॉस ऑफ. हे काय झालं डॉट प्रोडक्ट. हे काय वेक्टरचं डायरेक्शन आहे. म्हणजे काय याला दिशा अँड मॅग्निट्यूड आहे, परंतु RHS मध्ये याला फक्त मॅग्निट्यूड आहे, दिशा नाही आहे. म्हणून जे काही उत्तर येणार आहे ते फक्त स्केलरमध्ये येणार, म्हणजे किंमतमध्ये येणार आहे. त्याला म्हणलेलं आहे स्केलर प्रोडक्ट. त्याचं दुसरं नाव आहे डॉट प्रोडक्टला काय म्हणलेलं आहे स्केलर प्रोडक्ट. अलग लक्षात. डॉट प्रोडक्टला दुसरं नाव काय दिलेलं आहे स्केलर. आता हे जे सम प्रॉपर्टीज बघूया. प्रॉपर्टीज इट ओबेज, फर्स्ट प्रॉपर्टीज इट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय माहिती का, पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर इज इक्वल टू, हे रिव्हर्स करायचं, क्यू वेक्टर डॉट पी वेक्टर. पी क्यू लिहिलं काय किंवा क्यू पी लिहिलं काय एकच, म्हणजे कम्युटेटिव्ह लॉ ओबे होतं. दुसरा इट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. सेकंड वन, सो दॅट इज ए डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय, मी इथं घेतलं आहे पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर प्लस आर वेक्टर. कसं लिहिणार, पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर प्लस पी वेक्टर डॉट आर वेक्टर. So now this one is a distributive law. This one is a distributive. हा झाला second property. Third property is if two vectors are parallel, then म्हणजे हा पी वेक्टर आहे, दुसराही क्यू वेक्टरी इथंच पॅरलल आहे. सो व्हॉट इज अँगल, अँगल इज थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. म्हणजे हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे, हा अँगल काहीतरी आहे, परंतु हा जर असाच खाली घेत इकडे गेला म्हणजे पी वेक्टरी इथं आहे आणि क्यू वेक्टरही इथून इथपर्यंत आलेला आहे. बोथ आर इन सेम डिरेक्शन. म्हणजे याचा अर्थ काय, थिटा इज इक्वल टू 0. नाव देअरफॉर पी वेक्टर डॉट Q vector is equal to PQ cos of 0. Cos of 0 is 1. So P vector dot Q vector is equal to PQ. Okay. Now, fourth properties बघूया आपण. If two vectors are perpendicular, then P vector is like this, Q vector is like this. This angle theta is equal to 90 degree. Now P vector dot Q vector is equal to PQ cos of 90. We know cos of 90, so that is 0. So PQ into 0, so that is 0. So P vector dot Q vector is 0. Dot product, when two vectors are mutually perpendicular to each other, its dot product is 0. दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर जर असेल त्यांचा डॉट प्रोडक्ट चालू केले बंद होणार. रेकॉर्डिंग आहे ना फक्त ऑनलाईन आहे.